नमस्कार मित्रांनो. तर आज आपण फायनल आजचा सेकंड प्रॉब्लेम बघणार. ओके. तर हा प्रॉब्लेम आहे आपला. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ Shreyas and Runal and adjustment given below, you are to required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. असा प्रॉब्लेम आहे. खाली ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. तर अगोदर आपण त्याचं पोस्टिंग करून घेऊ. म्हणजे पोस्टिंग इझी एकदम. काही लोकांना मुलांना समजत नसेल त्यासाठी करू आपण. कॅपिटल अकाउंट आहे हे येतं लॅबिलिटीज. ठीक आहे. पर्चेसेस येतात ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर सेल्स येतात ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे. बिल्स पेएबल लॅबिलिटीला येतात. कमिशन डेबिटचा असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. सॅलरीज येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रीपेड रेंट आहे असेट. सन्ड्री क्रेडिटर्स येतात लॅबिलिटीज. सन्ड्री डेटर्स असेट आहे. पोस्टेज येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. फ्री होल्ड प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे बिल्डिंग प्रॉपर्टी आपली असेट. फर्निचर असेट. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले लॉस आहे. लॉस येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅश इन हँड असेट आहे. कॅश ॲट बँक असेट आहे. कॅरेज इनवर्ड येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. इनवर्ड म्हणजे परचेस एक्सपेन्सेस झाला. आउटवर्ड म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेल्स एक्सपेन्सेस झाला. ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक कंपल्सरी येतो ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. रिटर्न्स आहेत. आता हे डेबिटचे जे रिटर्न्स आहेत ते सेल्स मधून लेस करायचे. मायनस फ्रॉम सेल्स. आणि हे क्रेडिटचे आहेत ते परचेस मधून लेस करायचे असतात. त्यासाठी मार्किंग करू आपण परचेसला आणि सेल्सला. पुढे वेजेस येतात ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट लॅबिलिटीज. तर हे आपलं असं पोस्टिंग आहे. ठीक आहे. आपण ऍडजस्टमेंटचं मार्किंग करून घेऊया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे सॅलरी आणि कमिशन. सॅलरी आणि कमिशनला मार्किंग करू. हे कमिशन आणि हे सॅलरी त्याला मार्किंग करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढचे ऍडजस्टमेंट आहे आपले थर्ड डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचरला मार्किंग करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोव्हाइड फर्दर बॅड डेब्ट्स. याचं मार्किंग येतं बॅड डेब्ट्स आणि डेटर्सला. बॅड डेब्ट्स आणि डेटर्स इथं डेटर्स आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपले ऍडजस्टमेंट आहे 5000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी 2000. हे इन्फॉर्मेशन आहे फक्त. ठीक आहे. याचं मार्किंग येत नाही. आपण चालू करू आता सॉल्व्ह करायला. इथून चालू करायचं. कॅपिटल अकाउंट लॅबिलिटी श्रेयस आणि रुणाल. हे लॅबिलिटीजला येतं 35,000 आणि 20,000. इकडे आपण बॅलन्स शीट केलेली आहे बघा. इकडे लॅबिलिटी साइड आहे. इकडे आपण कॅपिटल लिहू त्यांचं. कॅपिटल अकाउंट फर्स्ट श्रेयस आणि रुणाल 35,000 आणि 20,000. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे आपलं कॅपिटल झाल्यानंतर आहे परचेस. परचेस येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला 37,800. इथं अगोदर ओपनिंग स्टॉक साठी जागा सोडायची कंपल्सरी. नंतर परचेसेस याला मार्किंग आहे. रिटर्न्स लेस करायचे आपल्याला. त्यासाठी हे इनरला लिहू आपण 37,800. त्याच्यानंतर आहे सेल्स. सेल्स येतात ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला 66,700. बाय सेल्स 66,700 इनरला लिहायचे. नंतर हे बिल्स रिसिवेबल असेट आहे 8,000. आता याला कुठे इथं मार्किंग नाही. ठीक आहे. डायरेक्ट आउटरला असेट आहे 8,000. बिल्स रिसिवेबल करंट असेट आहे तर ते करंट असेट आपण खाली लिहायची थोडीशी. बिल्स रिसिवेबल 8,000. ओके. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल नंतर बिल्स पेएबल लॅबिलिटीज आहे 6,500. इकडे लॅबिलिटीजला येईल बिल्स पेएबल 6,500. याला मार्किंग वगैरे नाहीये. मार्किंग नसेल तर डायरेक्ट आउटरला आणि लाईन वगैरे काही सोडायची गरज नाही. नंतर एक कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं 2,400.
इथं अर्ध्यातून खाली आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करू. टू कमिशन 2400 याला मार्किंग आहे. मार्किंग असल्यामुळे आपण इनरला लिहायचं. एक मार्किंग असेल तर एक ब्लँक लाईन सोडून द्यायची खाली. पुढे दिलेलं आहे सॅलरीज दिलेलं आहे. सॅलरी 6000 आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला त्याला पण मार्किंग आहे. मग इथंच आपण खाली लिहू सॅलरीज. सॅलरीजची अमाऊंट आहे 6000. हेला पण मार्किंग आहे. इनरला येणार आहे पण. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्शुरन्स. आता 9 मंथ्स दिलेलं आहे. ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. याला पण मार्किंग करायचं असतं. 9000 इन्शुरन्स येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. टू इन्शुरन्स 9000. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्शुरन्स झाला आपलं. नंतर प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट येतं असेट साईडला. 3000 अमाऊंट आहे त्याची. इकडे असेट साईडला लिहू आपण प्रीपेड रेंट. $3000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पोस्टिंग प्रीपेड रेंट झालं आपलं. नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स येतात लॅबिलिटीला 48,900. सन्ड्री क्रेडिटर्स 48,900. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेटर्स. डेटर्स येतात असेटला 25,000. इकडे आपण डेटर्स लिहू 25,000. याला मार्किंग आहे. मार्किंग असल्यामुळं इनरला. ओके. नंतर डेटर्स नंतर आहे पोस्टेज. पोस्टेज येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इकडे डेबिटला लिहू आपण टू पोस्टेज 1700. ओके. नंतर आहे फ्री होल्ड प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे बिल्डिंग असेट आहे 17,300. फ्री होल्ड प्रिमायसेस 17,300. ओके. याला मार्किंग नाही. आउटरला डायरेक्ट. पुढे फर्निचर. फर्निचर असेट आहे आपली 20,000. इकडे असेट साईडला त्याला मार्किंग आहे. फर्निचर 20,000. त्याला मार्किंग असल्यामुळे आपण एक लाईन ब्लँक सोडू. ठीक आहे. फर्निचर नंतर आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इथं प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड आहे आपली. टू बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टची अमाऊंट आहे 500 ओनली. त्याला पण मार्किंग आहे. एक लाईन ब्लँक सोडू आपण. ठीक आहे. बॅड डेब्ट झाले आपले. पुढे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दोन्ही असेट आहेत 4,500 आणि 16,000. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 4,500 आणि 16,000. ओके. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. कॅरेज इनवर्ड येतं ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड म्हणजे परचेस एक्सपेन्सेस झाला. तिथं आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे वरती. त्याच्या डेबिट साईडला कॅरेज इनवर्ड. याची अमाऊंट आहे 800. आउटरला डायरेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतं 1700. टू कॅरेज आउटवर्ड 1,700. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक येतो ट्रेडिंगच्या डेबिटला 22,500. ओपनिंग स्टॉक 22,500. दोन मिनिटं. 22,500. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिटर्न्स दिलेले आहेत. आता हे जे रिटर्न्स आहेत
1200 ते सेल्स मधून लेस करायची. लेस रिटर्न्स याची अमाऊंट आहे 1200. मायनस करायचं. 7 मायनस 2 5, 6 मायनस 1 5, 65,500. ठीक आहे. आणि पुढचे जे रिटर्न्स आहेत 1800 हे परचेस मधून लेस करायचे. इकडं लेस रिटर्न्स 1800 हे आउटर येणार 36,000. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेजेस. वेजेसचे 3100 हे तर प्रॉफिट अँड लॉसच्या सॉरी ट्रेडिंगच्या डेबिट साईडला टू वेजेस. वेजेसची अमाऊंट आहे 3100. ओके. नंतर आहे शेवटी आउटस्टँडिंग वेजेस लॅबिलिटीजला येतात 1600. आउटस्टँडिंग वेजेस 1600. ओके. तर हे झालं आपलं पोस्टिंग. त्याच्यानंतर आता ऍडजस्टमेंट बघायचं. पहिलं ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. ही ऍडजस्टमेंट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येते तुम्हाला. ठीक आहे. हे महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. याचा एक इफेक्ट येतो ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. इकडं बाय सॉरी इथं आपण खाली लिहितो याला नेहमी बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. आणि सेकंड इफेक्ट येतो याचा असेट साईडला. इकडे असेटला लिहायचं सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक 30,000. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड ऍडजस्टमेंट आहे आपली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरी 1200, कमिशन 400. आउटस्टँडिंग नेहमी ऍड करतो आपण. ऍड करायचं याला ऍड आउटस्टँडिंग 1200 आणि कमिशन आउटस्टँडिंग आहे 400. ऍड आउटस्टँडिंग 400 आउटर येणार 2800. ठीक आहे. आता हा झाला पहिला इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग म्हणजे देणं. देणं येतं लॅबिलिटीजला. इकडे लॅबिलिटी लिहायचं सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरीज आणि आउटस्टँडिंग कमिशन. आउटस्टँडिंग सॅलरीज आहे 1200 आणि हे आहे 400. ओके. हे झाले आपली सेकंड ऍडजस्टमेंट. पुढे थर्ड ऍडजस्टमेंट आहे आपली. थर्ड ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर बाय 10%. डेप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू कमी झाली तेवढी. ठीक आहे. तर लेस करायचं असतं ते डेप्रिसिएशन नेहमी. लेस डेप्रिसिएशन ऍट 10%. 10% म्हणजे 20,000 चा एक झिरो कट करायचा 2000 आले. लेस करायचे 18,000 राहतील. असेट आपली कमी झाली, व्हॅल्यू कमी झाली फर्निचरची, लॉस आहे. लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. तर इथं खाली जागा नाहीये, मी वरती लिहितो. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 2000 रुपीज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड बॅड डेब्ट्स 1200. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडवलेत. तर बुडवणार कोण पैसे? ज्यांच्याकडून पैसे येणार आहेत ते लोक बुडवणार. मग ज्यांच्याकडून पैसे येतात त्यांना म्हणतात डेटर्स. त्यांनी बुडवले म्हणल्यावर ते पैसे लेस होणार, आपल्याला भेटणार नाहीयेत. लेस बॅड डेब्ट्स ची अमाऊंट आहे 1200. ठीक आहे. लेस करायचं, मायनस करून आन्सर येईल 23,800. सेकंड इफेक्ट याचा पैसे बुडाले लॉस आहे. लॉस झालं की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला ऍड बॅड डेब्ट्स ब्रॅकेट मध्ये न्यू 1200
200. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. 5,000चं मटेरियल आहे ते डिस्ट्रॉयड झाले फायरने, आग लागली आणि जळालं आणि इन्शुरन्स कंपनी ₹2,000 देणार. ठीक आहे. आता जेवढं मटेरियल आउट झालं, कंपनीतून मटेरियल आउट झालं की त्याचा इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे इथं हे आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे. ठीक आहे. इथून वरती ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. 5,000चा माल जळालेला आहे तर पूर्ण 5,000 येणार आणि इन्शुरन्स कंपनीकडून भेटणार आहे 2,000 ओनली. ठीक आहे. 2,000 येणार आहेत म्हणजे ते येणं येणं येतं असेट साईडला. इकडे येणार इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 2,000. ठीक आहे. आणि 5,000चं मटेरियल जळालं होतं आपलं, बरोबर. 5,000चं मटेरियल जळालेलं आहे, भेटणार 2,000 म्हणजे लॉस किती आहे 3,000. 5,000 मायनस 2,000, 3,000 लॉस आहे. 3,000 भेटणार नाही, तर तो लॉस येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इकडं टू लॉस बाय फायर. लॉस बाय फायर 3,000. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे श्रेयस आणि मृणाल शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. 2:1 त्यांचा रेशो आहे. त्या रेशोमध्ये आपल्याला त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ठीक आहे. आता एक हिडन ऍडजस्टमेंट होते आपली इन्शुरन्सची, ती एक राहिलेली आहे. इन्शुरन्स दिलेलं आहे 9 मंथ्स. ठीक आहे. आपण हे जे सर्व बघतो ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट हे पूर्ण 1 इयरचं असतं म्हणजे 12 महिन्याचं असतं. ठीक आहे. पण इथे इन्शुरन्स दिलेला आहे 9च महिन्याचा, 9 मंथचा दिलेला आहे म्हणजे 3 महिन्याचा पेंडिंग आहे. त्याला म्हणतो आपण आउटस्टँडिंग. ठीक आहे. तर ते कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. आता आपण इकडे कॅल्क्युलेट करू. 9,000 दिलेला आहे त्यांनी 9 मंथचा. ठीक आहे. 9 वन जा 9, हे 1,000 आलं 1 मंथचं, पर मंथ 1,000. ठीक आहे. आपल्याला काढायचं आहे 3 मंथचं. 3 मंथ्स का काढायचंय? कारण त्यांनी दिलेलं आहे 9 मंथ्स. आपल्याला पाहिजे असतं 12 मंथचं म्हणजे एका वर्षाचं पाहिजे असतं. 3 महिन्याचं बाकी. ठीक आहे. म्हणजे 3 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचंय. एका महिन्याचं आलं 1,000 इंटू 3. 3,000 आलं 3 महिन्याचं. ठीक आहे. म्हणजे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आपण ऍड करतो नेहमी. इकडे ऍड करायचं. ऍड आउटस्टँडिंग 3,000. आउटरला येणार 12,000. आउटस्टँडिंग आहे म्हणजे देणं आहे. सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला. आउटस्टँडिंग इन्शुरन्स ओके. तर हे झालं आपलं पोस्टिंग आणि ऍडजस्टमेंट. आता फायनल स्टेप आहे आपली टॅली करायची आहे आपल्याला. ठीक आहे. आता टोटल करायची पहिली टॅली करताना. इकडची टोटल करायची 60 आणि 30, 90, 1,05,000. ठीक आहे. हे 1,05,000 इकडची टोटल. इकडची टोटल करायची 8 आणि 5 13 आणि 1 14. ठीक आहे. 2 मिनिटं खाली लिहतो. 14 1 आला, 8 आणि 5 14 आणि 1 15. सॉरी 8 आणि 5 13, 13 आणि 1 14. ठीक आहे. 1 आला, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 3 12. 12 म्हणजे 1 आलं. 3 + 2 6 + 1 7. ठीक आहे. आता ही जी टोटल आहे डेबिटची आहे, क्रेडिटची आहे 1 लाख. ठीक आहे. आता हे मोठी अमाउंट दोन्हीकडे लिहायची. 1,05,000 आहे, सॉरी 1,05,000 आहे, तो 5 आहे.
आता मायनस करायचं याला 0 0 5 minus 4 1 10 minus 2 8 ठीक आहे 10 minus 2 8 त्याच्यानंतर 10 minus 8 टोटल चुकली आहे बहुतेक आपली टोटल बघू आपण 3 आणि 2 5 आणि 1 6 6 यायला पाहिजे इथं ठीक आहे 10 minus 7 येणार 3 38,100 हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट तर तो इकडे लिहायचा ज्या साईडची टोटल कमी होती टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन हा जो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊनचा आहे तो इकडं ब्रॉट डाऊन करायचा या साईडला इथं लिहू आता आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 38,100 ओके आता इकडची टोटल तर आहे आपल्याकडं इकडची टोटल करायची 8 आणि 2 10 आणि 7 17 आणि 7 24 आणि 7 31 31 म्हणजे 3 आले 3 आणि 2 5 आणि 2 7 7 आणि 7 14 14 आणि 2 16 17 18 19 आणि 3 22 22 2 आणि 1 3 32,100 ठीक आहे आता ही आली आपली डेबिटची टोटल डेबिट म्हणजे इकडची साईड ही वाली ठीक आहे बघा इकडे लिहिलेलं आहे डेबिट मी आणि ही साईड जी आहे ही क्रेडिट साईड ओके आता क्रेडिटची टोटल आहे आपली 38,100 ओके ही आहे क्रेडिटची टोटल आता ही मोठी टोटल आहे तर ते मोठी अमाऊंट दोन्हीकडे लिहायची अगोदर 38,100 इकडे पण 38,100 आता त्याच्यातून इकडची कमी टोटल आहे डेबिटची ती मायनस करायची 0,008 minus 2 6 किती आला आन्सर 6,000 तर हा आला आपला नेट प्रॉफिट इथे येणार टू नेट प्रॉफिट ठीक आहे आता हा जो प्रॉफिट आहे तो दोघांमध्ये डिवाइड करायचा आपल्याला दोन पार्टनर आहेत आपले श्रेयस आणि मृणाल त्यांचा रेशो बघा इथे दिलेला आहे शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांचा रेशो आहे 2:1 आता ह्या 2:1 मध्ये डिवाइड करू आपण ठीक आहे 2:1 2 आहे श्रेयसचा रेशो आणि मृणालचा आहे 1 ठीक आहे आता हे आपण इकडे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला कसं हे करायचं श्रेयस टोटल प्रॉफिट आहे आपला 6,000 इंटू त्याचा रेशो 2 डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 2 प्लस 1 3 ने डिवाइड करायचं 3 1 जा 3 3 2 जा 6 आणि 3 0 2000 इंटू 2 4000 आणि मृणालचा रेशो आहे 1 तिचा रेशो 1 2000 इंटू 1 करायचं डायरेक्ट 2000 येणार इथं श्रेयसला आले 4000 आणि मृणालला आले 2000 ठीक आहे तर हा आला आपला नेट प्रॉफिट हा जो नेट प्रॉफिट आहे तो ऍड करायचा त्यांच्या कॅपिटल मध्ये लॉस असेल तर लेस करायचा आता हा प्रॉफिट आहे तर ऍड करू आपण नेट प्रॉफिट 4000 आता टोटल डायरेक्ट आउटरला 39,000 इथं पण ऍड करायचं ऍड नेट प्रॉफिट 2000 22,000 ओके आता बॅलन्स शीट टॅली करायची लास्ट स्टेप ठीक आहे बॅलन्स शीट टॅली करू आपण टोटल करायची आता याची 5 5 आणि 9 14 14 आणि 6 20 22 आणि 4 26 26 म्हणजे 6 आले ठीक आहे इथं 2 9 आणि 2 11 11 आणि 2 13 आणि 6 19 आणि 8 27 28 29 आणि 3 32 ठीक आहे म्हणजे 3 आले 3 आणि 3 6 6 आणि 2 8 8 आणि 4 12 1,22,000
600. आता इकडची टोटल करू आपण. 3, 3 आणि 8 11. 3 आणि 8 11. 11 नंतर 11 आणि 5 16. ठीक आहे. 16 म्हणजे 1 आलं इथं. 7 आणि 1 8. 8 आणि 8 16. 16 आणि 3 19. 19 आणि 8 27. 27 आणि 2 29. 29 आणि 3 32. 32 आणि 4 36. 36 आणि 6 42. येणार 2. तर 4 आले. 4 आणि 1 5. 5 आणि 1 6. 6 आणि 2 8. 8 आणि 1 9. 9 आणि 3 12. म्हणजे 1,22,600. हे टोटल शेवटी सेम आली पाहिजे. हे जर आलं तर प्रॉब्लेम बरोबर आहे. आणि जर चुकली तर समजायचं आपला प्रॉब्लेम चुकलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. जर नसेल समजत काही ॲडजस्टमेंट असतील किंवा काही पोस्टिंग असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. धन्यवाद.